नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलेश पांडुरंग कांबळे. बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे. मी राहणार पिलीव तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. पिलीव बचेरी रस्त्यावरती रोड लगतच माझा हा डेअरी फार्म आहे. याच वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मी हरियाणामधून मोरा जातीच्या 9 म्हशी विकत घेतल्या आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर सुद्धा आमच्या शेतामध्ये, आमच्या गोठ्यामध्ये पंढरपुरी किंवा आपल्या देशी म्हशी होत्या. त्या सर्व विकून आम्ही आता ह्या मोरा जातीच्या म्हशीचा दुग्ध व्यवसाय चालू केलेला आहे. हा व्यवसाय चालू केल्यानंतर मला समजलं की पिलीवमध्येच अमूल डेअरी आहे आणि अमूल डेअरीचे चेअरमन गणेश पिसे यांच्याकडे मी दुधाचं सॅम्पल घेऊन गेलो. त्यावेळी दुधाचं फॅट आणि SNF 7090 असं लागलं होतं. तर त्यावेळी तेव्हापासून मी अमूल डेअरीला दूध घालायला चालू केलं. नंतर मला गणेश पिसे यांनी सांगितलं की आपण अमूलचे बफेलो स्पेशल जी पेंट आहे ती चालू करून बघूया की क्वालिटी आणि क्वांटिटीला काय फरक पडतोय का. तर ती चालू केल्यानंतर माझ्या असं निदर्शनाला आलं की याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सुधारली. म्हणजे दुधामध्ये वाढ पण झाली आणि दुधाचं फॅट आणि SNF मध्ये पण वाढ झाली. म्हणजे जे अगोदर 7090 बसत होते ते आता 8.5 आणि 9च्या दरम्यान फॅट बसायला चालू झाले. त्यामुळे याचा एक चांगला रिझल्ट मला बघायला मिळाला. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोटीन आणि फॅट, प्रोटीन साधारण 22% आणि फॅट 7% आहे. तर त्यामुळे दुधाचं क्वालिटी चांगली जाणवली. त्याचबरोबर दुधाचा जो रंग आहे तो पहिल्यापेक्षा अधिक शुभ्र, पांढरा शुभ्र येऊ लागला. त्यामुळं हे फीड घातल्यानंतर, अमूलचं बफेलो स्पेशल फीड दिल्यानंतर दुधामध्ये आणि क्वालिटी आणि क्वांटिटीला फरक जाणवला. त्याचबरोबर माझ्याकडे या आता 7 पाड्या आहेत. त्या आम्ही आता ब्रीडिंगसाठी ठेवणार आहे आणि याच पुन्हा आपल्याला रेड्या तयार करून ब्रीडिंग करण्यासाठी मी ह्या पाड्या ठेवलेल्या आहेत. याच्यासाठी सुद्धा अमूलचे काप स्पेशल, म्हणजे लहान पाड्यांसाठी जी प्रोडक्ट आहे ते सुद्धा मी आता चालू केलेलं आहे. आता ही 4 महिन्याची पाडी आहे, पण यांचं वजन आणि यांची जी ग्रोथ आहे ती सामान्य पाडीपेक्षा चांगली दिसत आहे. म्हणजे त्या प्रोडक्टचा सुद्धा मला रिझल्ट खूप चांगलेला आलेला आहे. त्यामुळे हे 2 प्रोडक्ट मी माझ्या डेअरीवरती सातत्याने वापरतोय आणि त्याचा मला फरक चांगला जातो. धन्यवाद.